नमस्कार मित्रांनो. आप्पी आमची कलेक्टर पुढील भागामध्ये अमोल आणि कदम आप्पीला फोन करतात. कदम म्हणतात, आप्पे आज तू तुझ्या मनातलं सगळं आरच्याला सांग. आप्पी म्हणते, बाबा सगळं खरं असलं तरी सांगायचं कुठे? अमोल फोन घेतो आणि म्हणतो, मा मी अमोल बोलतोय. आप्पी हसून म्हणते, हो बाळा बोल. तो म्हणतो, मा तुझ्यासाठी आणि बाबांसाठी आम्ही एक प्लॅन केला आहे. आप्पी म्हणते, अमोल आता कुठला प्लॅन? बाळा कशाला करतोस हे सगळं? पण कदम आणि अमोल एकत्रच बोलतात. आप्पी म्हणते, ठीक आहे. ते फोन ठेवतात. कदम म्हणतात, अमोल कर सुरू. आता अमोल मोठ्याने ओरडतो, ऐका ऐका, काका काकी मामा मोमो बापू सगळे बाहेर या. आता सगळेच बाहेर येतात. मोना म्हणते, काय झालं छोटे सरकार, मीटिंग आहे का? तो म्हणतो, नाही ग मोमो. बापू म्हणतात, काय विनायकराव काय झालं? अमोल म्हणतो, आजोबा लवकर सांगा. कदम म्हणतात, आहो गावाकडून यशाने धान्य सुगी जेवण सगळं पाठवलंय, पण त्यांनी त्या घरी पाठवलं म्हणून म्हटलं आपण सगळे तिकडे जाऊया आणि काही सामान राहिलं ते येताना घेऊन येऊया. बापू म्हणतात, वा आज खूप दिवसाने गावाकडचं जेवण मिळणार. पण रुपालीचा चेहरा पडतो. ती विचार करायला लागते. ती म्हणते, मी काय म्हणते, तुम्ही सगळेच जाऊन या, मी थांबते इथेच. कदम म्हणतात, रुपाली तू थांबून काय करणार एकटी? आणि तसं पण येताना काय काय आणायचं, तू लागणार ना तिथे. म्हणून म्हणते, रुपालीताई गावाकडचं जेवण मला खूप आवडणार, चला ना आपण पण जाऊया. रुपाली दात खात आणि हळूच म्हणते, जरा शांत बस. स्वप्नेनंतर, रुपाली तू पण चल. मोना हळूच म्हणते, ताई चला ना पण, आज निदान स्वयंपाक तरी करावं नाही लागायचा. रुपाली म्हणते, मोना मला काहीतरी गडबड वाटते, तू जरा शांत बस. आणि म्हणते, मामनजी अपर्णा आणि भाऊजींच्या जेवणाचं काय? अमोल म्हणतो, काय काकी तुला पण मोमोसारखं सगळं सांगावं लागतं का? रुपाली करते तो म्हणतो, बाबा डायरेक्ट येणार तिकडे. कदम म्हणतात, अगं आर्जल पण यायला उशीर होणार आहे, कामाचा लोड आहे जरा, आणि तो काम झालं की येईल तिकडं. स्वप्नील म्हणतो, रुपाली कसला विचार करते? मोना म्हणते, हो ना, तुम्ही इकडं काय करणार एकटी, चला ना. रुपाली म्हणते, ठीक आहे चला. मोना म्हणते, एक मिनिट, पण यांचं काय? अमोल म्हणतो, अगं मी मामाला फोन केला होता, तो डायरेक्ट तिकडे येणार. ती स्माईल करून म्हणते, बरं. पोलीस स्टेशनमध्ये चिंचुके अर्जुनचे कान भरत असतो. अर्जुन म्हणतो, चिंचुके सगळ्यांना वाटतं मी आणि अप्पी एकत्र नाही येणार, आधी होतं की आमचं आनंदी कुटुंबच होतं. चिंचुके म्हणतो, अपर्णा मॅडम खोटं बोलल्यास ना? तो बोलायला लागतो. अर्जुन म्हणतो, बस झालं, तेवढी एक गोष्ट सोडली ना, अप्पी आणि माझ्यात दुसरं काहीच नाही झालेलं. तो अपर्णा मॅडमवर अजून पण तुमचं प्रेम आहे असं म्हणायचं का तुम्हाला? आता मात्र अर्जुन शांत बसून घेतो. त्यांच्यात बरंच काही बोलणं होतं. तेवढ्यात त्याला फोन येतो. कदम म्हणतो, अर्ज्या आम्ही सगळे आपल्या घरी आलो आणि अमोल एकटाच घरी आहे, तू लवकर जाशील का? अर्जुन म्हणतो, हो हो कदम, मी लगेच जातो. चिंचुके म्हणतो, साहेब आर्या मॅडम. अर्जुन म्हणतो, हे बघ चिंचुके, तू ना मला दरवेळेस अडवत जाऊ नकोस. तो आता असा काय बोलतो की चिंचुके शांत बसतो. अप्पी घरी येते म्हणते, आता मी काय करू? नियती तो आम्हाला कुठं आणून ठेवलंय, पण अमोलसाठी आणि आमच्या नात्यासाठी मला काहीतरी करायलाच पाहिजे. आर्या घरी येते. निखिल म्हणतो, बरं झाली तू आली, आज ना गावराम बेते. रुपाली म्हणते, आर्या तू इकडं कुठं? हळूच म्हणते, अगं तू इकडं कुठं आली? तुला आणि भाऊजींला स्टेशनमध्ये काम होतं ना? आर्या म्हणते, काम? जाऊबाई आम्ही आज तर खूप रिलॅक्स होतो, म्हणून अर्जुन पण लवकर घरी गेला, त्याला अमोलला फिरायला घेऊन जायचं होतं. रुपाली म्हणते, आर्या अगं अमोल इकडे, तर भाऊजी कुठे? ते निघून जाते. कदम म्हणतो, अगं आर्या जीवली असती ना. रुपाली म्हणते, नाही नाही, तिला काम होतं. आणि हे घ्या, तुम्ही सगळ्यांनी पटकन जेवण करून घ्या. अर्जुन घरी येतो तर छान घर सजवलेलं असतं. सगळीकडे कॅन्डल लावलेले असतात. तो बघून म्हणतो, काय आहे सगळं? टेबलवर दोघांचं जेवण ठेवलेलं असतं आणि त्याच्या बाजूने छान डेकोरेशन केलेलं असतं. तो आवाज देतो, अमोल. पण अप्पी बाहेर येते. अर्जुन तिच्याकडे बघतो आणि बघतच राहतो. तो अगदी पायापासून वरपर्यंत अप्पीला बघतो. ती जवळ येते. तो स्माईल करतो आणि मनात म्हणतो, ही तर मीच दिलेली साडी आहे, ही का नेसली अप्पीने? आणि काय चाललंय काय? अप्पी म्हणते, अर्जुन आपल्यामध्ये अनेक गोष्टी अपूर्ण राहिल्या, त्यामध्ये अजून एकाची भर नको. तो म्हणजे ती डेट इथे आपल्या घरी?
तो सगळीकडे बघतो आणि म्हणतो, आपलं घर, डेट, अगं पण ती म्हणते, अर्जुन आता पण बिन नको ना, तू बस ना प्लीज. अर्जुन, अमोलने आपल्यासाठी केलेली ही डेट मला आज पूर्ण करायची. तो स्माईल करतो आणि मान हलवतो. ती म्हणते, बस ना. अर्जुन बसतो. त्याला आठवतं आप्पीसोबत घालवलेले ते क्षण. तो तिच्याकडे बघत असतो. ती म्हणते, अर्जुन कुठे हरवला? तो म्हणतो, नाही हरवलं नाही कुठे. डोक्यात विचार आला का आप्पे? असं वाटतं ह्या पहिल्याच्या डेट आत्ताच झाल्या. आप्पे म्हणते, अरे मग वाटू दे की, त्या निमित्ताने तुला आपल्या डेट तरी आठवतील. तो म्हणतो, आठवतात म्हणजे? मी विसरलो नाहीच आहे. त्या डेट खऱ्या डेट होत्या. आप्पे म्हणते, आत्ता पण आपण नवरा बायकोच आहोत. सगळ्या गोंधळामुळे अर्जुन चिडतो आणि म्हणतो, आप्पे काय करावं ना तेच कळत नाही. तो बाजूला जातो. ती म्हणते, अर्जुन ऐक ना. तेवढ्यात तिचा हात मेणबत्तीवर जातो. अर्जुन म्हणतो, आप्पे, आणि तिचं बोट तोंडात घेतो. आता दोघंजणं एकमेकात मग्न होतात. ती म्हणते, अर्जुन जे काही घडून गेलं ते आपण विसरू शकतो का? अर्जुन इमोशनल होतो. ती म्हणते, अर्जुन आपला अमोल जिकडे आपल्याला मिळाला होता तिकडे जाऊया का? किती भारी होते ना ते दिवस. आता अर्जुनचा चेहराच खुलतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.